हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याबरोबर आज म्युझिक डे पण आहे आणि सेल्फी डे पण आहे. आता बऱ्याचशा अभ्यास न करणाऱ्या किंवा काहीच माहीत नसणाऱ्या लोकांना, गो विथ द फ्लो, या लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. ह्या जर तिन्ही गोष्टी माहीत असत्या ना लोकांना आज, तर लोकांनी मागं म्युझिक लावलं असतं, योगासनं करताना पायामध्ये फोन घेऊन एक सेल्फी काढली असती आणि या तिन्ही दिवसांच्या शुभेच्छा दिल्या असत्या असं मला आज वाटायला लागलं. किती फोटो, किती रील्स, म्हणजे काय ओव्हरवेल्मिंग असं लोकांना वाटायला पाहिजे की भारतातली 140 करोड जनता, म्हणजे त्याच्यातले 0 वयापासनं ते काही 100व्या वयापर्यंतचे सगळेजण रात्रंदिवस योगासनच करत आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा प्रचंड गाढा अभ्यास आहे, असं काहीतरी चित्र आज सोशल मीडियावर आहे. पण खरं चित्र काय आहे? खरं चित्र असं आहे की आपण योग असा शब्द आहे, आपल्याला काही नाही पडलेली, आपण त्याला योगा 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 असं म्हणत आहे. आपले श्रीराम आहेत, त्यांना आपण रामा रामा असं सहज म्हणतो, आपल्याला काही नाही वाटत. पण आपण आपला मित्र अनिल सुनील असतो, त्याला अनिला सुनीला असं काही म्हणत नाही, कारण तिथं आपल्याला माहिती आहे की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळू शकते. तर आपण इतकंच करू शकतो का आजच्या दिवशी? तर जे योगासनं करतात किंवा योगाभ्यास करतात त्यांना हे करा वगैरे असं काही सांगायला लागत नाही. आणि हे भुईछत्रीसारखे जे योग दिवसा दिवशी जे उगवलेले असतात त्यांना दुसऱ्या दिवशी पण पत्ता नसतो की काल आपण काय केलेलं आहे. तर आज 3 गोष्टी करा. फक्त आपले जे ओरिजिनल गोष्टी आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तर त्याला योग म्हणा, आपल्या श्रीरामाला श्रीराम म्हणा, आपल्या श्रीकृष्णाला श्रीकृष्ण म्हणा, एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे. दुसरी गोष्ट, आज आहे म्युझिक डे. म्युझिक म्हणजे आपण पायोनियर आहे भारत हा याच्यामध्ये. आपल्या ज्या मेलडीज आहेत ना, ते आपल्या मुलांना ओरिजिनल फॉर्ममध्ये ऐकवा. ओरिजिनल सिंगर, ओरिजिनल फॉर्म, जे म्युझिक होतं, जे तुम्हाला जितकं समजतं तेवढं त्यांना समजावून सांगा. आणि सेल्फी डेबद्दल तर भारत सरकारनंच आता काहीतरी काढायला पाहिजे. आता सेल्फी म्हणजे स्वतःची इमेज कॅप्चर करणे किंवा स्वतःला काहीतरी जास्त महत्त्व देणे. आता भारतामध्ये अशी परंपरा आहे की उत्तम गोष्टी आपण डिग्रेड करतो. तर याच्यामध्ये पैठणी आली, इरकल आलं, ह्या आपण राजवस्त्रांची आपण चप्पल सुद्धा बनवले, आपण त्याचं काहीही ठेवलं नाही, म्हणजे अगदी थाळ्या, पर्स, त्याच्यानंतर बो, त्यानंतर जॅकेट्स, चप्पल, म्हणजे काहीही बनवलं आपण त्याचं, ते पूर्ण डिग्रेड केलं. तसंच सेल्फी काढताना स्वतःला डिग्रेड करून कुठेतरी दरीत वगैरे पडू नका आणि स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट निदान जिवंत राहण्या इतपत तरी जागा ठेवा. तर आजच्या दिवशी एवढ्या 3 गोष्टी जरी केल्या तरी खूप झाल्या. भारत जिवंत राहील आणि उत्तम गोष्टी जिवंत राहतील. तोपर्यंत काळजी घ्या.